पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला। जिल्हाधिकारी जितेंद्र दुड यांनी बोंबे कुटुंबियांची भेट घेतली। रोहन बोंबेंच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले होते। ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनही केलं होतं। दरम्यान या कुटुंबियांच्या भावना काय आहेत हे जाणून घेतलंय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये नाहक, निष्पाप सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात आहेत। 20 दिवसामध्ये शिरूर तालुक्यातील ह्या मागच्या 20 दिवसामध्ये 3 जणांना आपला प्राण गमावा लागलाय। एकाच गावातील 2 लहान मुले आणि शेजारच्या गावातील एक आजी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेली आहे। काल या ठिकाणी जी घटना घडली, रोहन बोंबे या 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। रोजच्या रोज बिबट्या सांज सकाळ तिन्ही टाइम बिबट्या आम्हाला समोर दिसतो आणि घराबाहेर पडण्याची सुद्धा आमची ना आम्हाला आमची ताकद होत नाही का बा हे काम करावं किंवा मुलांना शाळेत सोडायला जावा, घेऊन यावा किंवा काय बाकीचं काम असेल ते करावा वाटत नाही, इच्छा होत नाही। आमचं लहान लेकरू नेलं, उद्या तो आमच्यावर बी चालू करू शकतो। मुलं म्हणजे अक्षरशः आता तर शाळेत जायला पण तयार नाहीये, ते घरीच बसतात। का आता कधी काय होईल सांगता येत नाही। जीव मुठीत घेऊन शाळेत जातात ते। माझ्या मनामध्ये तर असंच आहे, जिथं बिबट्या सापडेल तिथे त्याला गोळी मारायची, म्हणजे तिथं ऑन द स्पॉट तो मेलाच पाहिजे। प्रशासन कशा पद्धतीने यावरती उपाययोजना करता येते? साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, शिरूर, पुणे। सर्व जे बिबटे आहे त्यांना वनतारा आणि बाकी ठिकाणी शिफ्ट करायचे आहे आणि त्यासाठी सकाळच्या मीटिंगमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही साहित्याची मागणी केली होती। त्याचं असं म्हणणं होतं की 200 पिंजऱ्याची पेक्षा अजून 500 पिंजऱ्याची आवश्यकता आहे। 700 पिंजरे त्यांनी लागते। किमान एक पिंजरा प्रत्येक गावामध्ये असला पाहिजे। गाड्याची जास्त आवश्यकता आहे। ट्रँक्युलायझर गन असतात त्याची आवश्यकता आहे। 250 कॅमेरा पण आवश्यकता आहे, जेणेकरून त्याची स्पॉटिंग करून आपण त्यांना पकडू शकतो आणि मनुष्यबळसुद्धा जास्त वाढवण्याची आवश्यकता आहे। तर त्याच्यासाठी त्याने जवळपास 11.25 कोटीची एक डिमांड आम्हाला आज सकाळी केली आहे आणि मी या ठिकाणी येण्याची आधी आदरणीय DCM सरांची परमिशन घेऊन आज सकाळीच ते 11.25 कोटी रुपये मंजूर करून पण दिलेले आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही थेट याची खरेदी करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।